हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मानसरोवर खारघर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यानं रेल्वे वाहतूक कोळंबली आहे आणि त्यामुळे पनवेल सीएसएमटीची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। आता ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल झालेत। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। कल्याण डोंबिवली येथील जुन्या वीज वाहिन्यांचे जाळे काढण्यासाठी मध्यरात्री 2 ते पहाटे 3 या वेळेत हा ब्लॉक घेतला जाईल। यामुळे मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात थोडा बदल केला जाणार आहे। मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटल्याची घटना 19 ऑगस्टला घडली होती आणि या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी इगतपुरीहून 6 जणांना अटक केली आहे। कल्याण आणि कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली होती। रात्री 11:15च्या सुमारास कुशीनगर एक्सप्रेस ही कल्याणहून सुटल्यानंतर वालधुनी पुलाजवळ 7 सशस्त्र लुटारूंनी जनरल डब्यात प्रवेश केला आणि कोयत्याच्या धाकावर त्यांनी गाडीतल्या प्रवाशांचे मोबाईल फोन्स आणि रोख रक्कम लूट केली आहे आणि यानंतर कसारा रेल्वे स्थानक येताच हे सगळे गाडीतून उड्या मारून पळून गेले। मेट्रोतून उतरणाऱ्या प्रवाशांना घरापर्यंत जाण्यासाठी वाहतुकीच्या विविध पर्यायांचा वापर करावा लागतो आणि ही गैरसोय दूर व्हावी म्हणून मेट्रोच्या प्रस्तावित प्रकल्पात मेट्रो स्थानक ते निवासी अशी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा MMRDAचा विचार आहे। अशा प्रकारे बस सेवा सुरू झाली तर प्रवाशांना घर गाठण्यासाठी मेट्रो स्थानकातूनच प्रभावी पर्याय उपलब्ध होईल आणि ही बस सेवा फक्त मेट्रोतून उतरणाऱ्या आणि मेट्रो स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांसाठीच असेल। पुण्यातल्या परिवहन सेवेचा बोजवारा उडालाय। पीएमपीचा तोटा आता 204 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय। तसंच उत्पन्नाचे अन्य स्रोतही 96 कोटी रुपयांवरून 11 कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले। परिणामी पीएमपीचे उत्पन्न 62 कोटींनी घटलेलं आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 61 कोटी रुपये वाढवून 210 कोटी रुपयांची मदत केली असली तरी पीएमपीची घसरगुंडी कायम आहे। खंडाळा घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याची बाब सामच्या पाहणीमध्ये समोर आली आहे। लोहमार्गालगत दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत। वर्षभरात लोहमार्गावर बोगद्याच्या अलीकडे 3 वेळा दरड कोसळून ही लोहमार्गावरील धोकादायक ठिकाणी सुरक्षा जाळी बसवण्याची योजना रेल्वेनं हाती घेतली नाहीये। ठाणे शहरातील खड्डे बुजवण्यासाठी आता पालिकेच्या वतीनं रात्री खड्डे बुजवायला सुरुवात करण्यात आली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी एकत्रितरित्या रात्री दरम्यान या कामकाजाची पाहणी केली। हे खड्डे रेडीमिक्स पद्धतीने बुजवले जात आहेत। दरम्यान गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवले जातील असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय। वाढलेली वाहनांची संख्या आणि मेट्रो सारख्या प्रकल्पाच्या कामांमुळे गेल्या काही काळापासून मुंबईतील ट्रॅफिकची समस्या गंभीर झाली आहे। वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा तासनतास खोळंबा होत असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानं वेळीच रुग्णालयात पोहोचू न शकल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत मरोळ नाका इथे घडली आहे। वाहतूक कोंडीमुळे वेळीच उपचार मिळू न शकल्यानं मृत्यू झाल्याच्या झालेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद खान असं आहे। पुण्यातील लोणी काळभोर येथील MIT कॉलेजमधील जवळपास 135 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आणि त्यातील काही विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। मात्र MIT प्रशासन आणि विश्वराज रुग्णालय प्रशासनानं अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे। शिर्डीच्या साईबाबांचं नाव मतदार यादीत समाविष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिर्डीतील मतदार यादीत अवैधरित्या साईबाबांचं नाव नोंदवण्यात आलं आहे। साईबाबांचं नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी ERO-NET या ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करण्यात आलाय। 1 जानेवारीला हा सगळा प्रकार उघड झाला होता आणि कारवाई करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या दिरंगाईमुळे गुन्हा उशिरा दाखल झालाय। बंदी घातलेले माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या पथकानं मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद या 5 शहरांमध्ये 6 जणांच्या घरावर एकाच वेळी छापे मारले। त्यामध्ये नामवंत कमी वरवरा राव याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंधित सुधीर ढवळे, प्राचार्य शोमा सेन, रोना विल्सन अँड
ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांना अटक करण्यात आली होती आणि यांचे मेल तपासले असता सुधा भारद्वाज, गोन्साल्विस परेरा, राव नवलखा यांच्यापर्यंत पुणे पोलिसांचा तपास पोहोचला। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंसह चौघांना अटक केल्यानंतर सोमवारी पुन्हा काही ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली। नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयातून मुंबई, हैदराबाद, छत्तीसगड या ठिकाणी काही लोकांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली। पुणे आणि ठाण्यात पोलिसांनी छापेमारी केली। हैदराबादमध्ये बर्बरा राव, मुंबईत अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस, गोव्यात आनंद तेलतुंबडे, छत्तीसगडमध्ये सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली आहे। मुंबईतून अटक केलेल्या अरुण परेरा यांच्या ठाण्यातल्या चरई इथल्या धोबीआळीतल्या शेरॉन बिल्डिंगच्या घरावरही पोलिसांनी छापा मारलेला आहे आणि पुणे पोलिसांनी कारवाई केली आणि यात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून एकाची चौकशी सुरू आहे। नालासोपाऱ्यातील स्फोटकांड प्रकरणी वैभव राऊतचं चौघांना कोर्टानं 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। महत्त्वाचं म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर पुण्यातील सनबर्न फेस्टिवल असल्याची माहिती समोर येते। वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पुण्यातील सनबर्न कार्यक्रमात घातपात घडवण्याचा कट होता। शिवाय त्यांना बेळगावात पद्मावती शोमध्ये बॉम्बस्फोट करायचे होते अशी माहिती एटीएसनं कोर्टात दिली आहे आणि यासाठी माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर पैसे पुरवणार होता अशी देखील माहिती मिळते। शरद कळसकरच्या कॉम्प्युटरमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आणि शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची एकमेकांसमोर चौकशी करण्यासाठी एटीएसनं पोलीस कोठडीची मागणी केली होती। एका नमस्कारांना दाभोळकरांचा घात केल्याचं समोर आलेलं आहे। शरद कळसकर, सचिन अंदुरे यांनी पहाटे पुण्यातील ओंकारेश्वर पूल गाठल्यानंतर पायी जाणारे काही गृहस्थ त्यांना दिसले, परंतु त्यातील नेमके दाभोळकर कोणते याचा अंदाज शरदला आला नव्हता। त्यामुळे तो काही वेळ बिचकला होता आणि त्याची चलबिचल सुरू असतानाच अन्य एका गृहस्थानं डॉक्टर दाभोळकर यांचे नाव उच्चारून नमस्कार घातला आणि तिथे शरदचं लक्ष निश्चित झालं। यानंतर दोघांकडून डॉक्टर दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। पुण्यातील उच्चपदस्थ सूत्र तसंच एका तपास यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली आहे। कोल्हापुरातील बैलगाडी शर्यत भरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। कागल तालुक्यातील मादाळमध्ये हा प्रकार घडला। शर्यत भरवणारे ज्योतिबा तेलवेकर आणि जखमी अक्षय चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। बैलगाडी आणि घोडागाडी पळवताना जखमी झाल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी एका मुद्द्यावर मात्र ठाकरे बंधू एकत्र येताना दिसतायत। निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा अशी मनसेची मागणी आहे आणि याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय। राज ठाकरे यांनी पत्रात मनसेच्या मागणीला शिवसेनेनं पाठिंबा द्यावा असं आवाहन केलंय। ईव्हीएमवर बंदी आणूया किंवा निवडणुकांवर बहिष्कार घालूया असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकतीच ईव्हीएमच्या मुद्द्यावर बैठक बोलावली होती आणि या बैठकीला सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी हजर होते। भाजप वगळता जवळपास सर्वच पक्षांनी ईव्हीएम प्रक्रियेला विरोध केला असून मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आहे। त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावर का होईना पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। दोन 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारीला सुरुवात केली। अनेकांनी त्या मतदारसंघात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही शिवसेना भवनात एक बैठक घेतली। त्या बैठकीत शिवसेना लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे। गणेशोत्सवापूर्वी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच चाचपणीला सुरुवात केली आहे। मुंबईत लोकसभेचे 6 मतदारसंघ आहेत आणि त्यातील काही मतदारसंघ भाजपाकडे आहेत। त्यामुळे भाजपाकडून ते मतदारसंघ कशा प्रकारे हिसकावता येतील यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे। तसंच शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांना पुन्हा संधी मिळणार आहे। एकीकडे शिवसेनेची बैठक पार पडली तर दुसरीकडे काँग्रेसच्या बैठकीतही निवडणुकीबाबत विचारमंथन करण्यात आलं आणि या बैठकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा सूर म्हटला। मात्र आघाडी सन्मानपूर्वक व्हायला हवी अशी सूचनाही अनेक नेत्यांनी मांडली आहे। भाजप शिवसेनेला रोखायचं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवायला हवी
यावर अनेकांचं एकमत झालं आणि त्यामुळे आघाडीबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचं दिसतंय. गावाच्या सीमांमध्ये सातत्यानं बदल करून राज्य सरकार नागपूर जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करत असल्याचा थेट आरोप राज्य निवडणूक आयोगानं केलाय. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे आणि या निमित्तानं निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच राज्य सरकारच्या विरोधात थेट पावलं उचलली आहेत. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या 1.5 वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र राज्य सरकारला निवडणुका नको असल्यानं सातत्यानं गावांच्या सीमांमध्ये बदल करून निवडणूक प्रक्रियेत एक प्रकारे अडथळा निर्माण केला जातोय आणि त्यामुळे आयोगाला शेवटी रीट याचिका दाखल करावी लागली आहे. या प्रकरणात न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरून पुन्हा वादंग निर्माण झालाय. पतित पावन संघटनेकडून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायण घालण्यात आला. महाविद्यालयाच्या आवारात सत्यनारायणाच्या पूजेचं समर्थन पतित पावन संघटनेकडून करण्यात आलं तर कॉलेज कॅम्पसमध्ये फक्त एकाच धर्माचं उदात्तीकरण करण्यात येत असल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी केलाय. मीरा रोड येथील जीसीसी क्लब जवळच्या ग्रीनवूड कॉम्प्लेक्स या इमारतीला काल संध्याकाळी तडे गेलेत. खबरदारीचा उपाय म्हणून तडे गेलेल्या इमारतीला लागून असलेल्या अन्य 4 इमारती रिकामे करण्यात आल्यात. या कॉम्प्लेक्समध्ये एकूण 95 कुटुंब राहतात आणि इमारतीला तडे गेल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. इमारतीला तडे गेले असले तरी त्यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये. इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्यानं प्रशासनानं तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेतलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सवलतीच्या वहन आकारासह ₹4.38 प्रति युनिट या माफक वीज दरानं तात्पुरती आणि अधिकृत वीज जोडणी घ्यावी तसंच गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्यानं उपाययोजना कराव्यात असं आवाहन महावितरणनं केलंय. तात्पुरत्या वीज जोडणीच्या बिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज मीटरची घेतलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना परत करण्याचे निर्देशही क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 10वी फेरपरीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. आज दुपारी 1 वाजता वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल आणि या वेबसाईटवरून विद्यार्थी निकाल पाहून त्याची प्रत घेऊ शकतील अशी माहिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी दिली आहे. नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांसाठी विलन असले तरी नाशिककरांसाठी ते हिरो आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नाशिककरांनी मुंढेंच्या पाठिंब्यासाठी स्पेशल मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावरून मुंढेंच्या पाठिंब्यासाठी सेव्ह नाशिक नावाचं हॅशटॅग आणि वी सपोर्ट तुकाराम मुंढे असा ट्रेंड नाशिककरांनी सुरू केलाय. नाशिककर त्याला भरभरून प्रतिसादही देत आहेत. तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तुम्हाला आधार देणाऱ्या व्यक्तीची गरज आहे का? असं असेल तर आता याची चिंता सोडा, कारण आता तुमचा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी भाड्यानं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मिळणार आहेत. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे, कारण ऐकायलाच हे अजब असलं तरी आता प्रत्यक्षात हे अनुभवता येणार आहे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड भाड्यानं मिळेल असं एक ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि सध्या या ॲपची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेमध्ये 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पडसलगीकर हे सेवा ज्येष्ठतेनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. मात्र त्यांना 3 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचं कार्मिक मंत्रालयानं नमूद केलंय. हवा प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम आपण बघतोय आणि त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. हवा प्रदूषणामुळे थेट मेंदूवर परिणाम होतोय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अंकगणित करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय कठीण शब्दही उच्चारणं कठीण होऊन बसलाय.